नमस्कार मित्रांनो, मी आपला परममित्र चंद्रकांत नाकाडे. मित्रांनो, आज खूप मोठ्या मी थोडा समस्येमध्ये होतो, त्याच्यामुळे मी आज काय व्हिडिओ बनवू नाही शकलो. समस्या अशी होती की काल रात्री गाडी माझी बंद पडली. सकाळी मेकॅनिकल घेऊन गेलो तर काही चालू झालं नाही. दुसरा मेकॅनिकल घेऊन गेलो तर काही चालू झालं नाही. स्टार्टर लावलं, पहिलं स्टार्टर जळालं होतं आणि दुसरं स्टार्टर लावलं, त्याने पण काही चालू झालं नाही. मला डाऊट आला, इंजन स्विच झालं. आता कमसे कम माझ्या गाडीला कमसे कम 20 ते 25,000 रुपये खर्च. मित्रांनो, मला सांगा, आपण सामान्य टॅक्सी ड्रायव्हर आणि ओला उबेरची अशी धंद्याची परिस्थिती, आपण थोडे थोडे पैसे करून साठवायचे. अचानक गाडीचं काम निघालं की आपल्याला नाही त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कुणाकडून उसने पैसे घ्यायचे, आपल्याला ते उसतात. बघा, एवढे पैसे तर 20 आणि 25,000 रुपये कोणाकडे नसतात. कारण कुठलाही टॅक्सी ड्रायव्हरकडे आणि ओला उबर ड्रायव्हरकडे पैसा एवढा असूच शकत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो या गोष्टीची, कारण मी त्या परिस्थितीमधून जात आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. तर मला मित्रांनो असं सांगायचं आहे, तर इतक्या समस्यांना सामोरं जात असताना आता मला ते उद्या गाडीचं काम करायचं आहे. उद्या दुपारीपर्यंत काम होईल गाडीचं. अशी परिस्थिती असताना, धंद्याची अशी परिस्थिती, ओला उबरचे असे रेट, गव्हर्नमेंटने ठरवून दिल्याप्रमाणे सुद्धा हे रेट द्यायला तयार नाहीत. मग मला सांगा, गव्हर्नमेंट मोठं आहे की कंपनी मोठी आहे? जर कंपनी गव्हर्नमेंटचं ऐकत नसेल तर त्यांनी सीधा माझं त्यांना आव्हान आहे, देवेंद्र फडणवीसांना, शिंदे साहेबांना, अजितदादाला, तुमचं जर गव्हर्नमेंट ऐकत नसेल तर तुम्ही सीधा राजीनामा द्या. आम्ही नवीन सरकार स्थापन करू. आम्ही आमच्या मागणी त्यांच्याकडून मागणी मान्य करून घेऊ. तुमच्यात दम नसेल ना तर तुम्ही खुर्च्या खाली करा. कारण तुमच्यात ती गट्स दिसत नाही. असं मला वाटायला लागले, गट्स नाहीत का तुमची ती मानसिकता नाही, हेच मला समजत नाही आहे. का तुम्ही त्यांच्या काही गोष्टीला, ते म्हणतात ना, एक मन आहे, जुनी मन, की तुम्ही काही त्यांचे काही लाजिनदार आहेत का? म्हणजे त्यांच्या काही ताटाखालचं तुम्ही मांजर आहेत का? का तुम्हाला कंपनीने काही खरेदी केलं का? त्यामुळे तुम्ही असं जनतेच्या हिताचा फायदा घेत नाहीत. तुम्ही जनतेच्या हिताचा फायदा घ्या. गव्हर्नमेंट रेट कार्ड तुम्ही काढा. कारण गव्हर्नमेंट रेट कार्डचा फायदा निव्वळ टॅक्सी ड्रायव्हरलाच नाही आहे, तो फायदा जनतेला सुद्धा आहे. कारण ते लूट करू शकणार नाही. जी लूट त्यांची चाललेली आहे, आज तुम्हाला, आज आमची लूट चालली समजा, उद्या भविष्यात ह्या गाड्या संपल्या, हे जे पूर्ण ड्रायव्हर समाज आपापल्या, ज्यांच्या एक एक दोन दोन काय गाड्या असतात, त्यांनी एक एक रोजगार म्हणून त्या गाड्या घेतल्या, त्यांचा उदरनिर्वाह त्या जो चालू आहे, त्या गाड्या उद्या संपल्या, त्या अशा जर धंद्याची परिस्थिती आहे, त्या गाड्या 100% जाणार. आणि त्या जर गाड्या संपल्या आणि मग उद्या त्याने कुठं काम करायचं? मग कंपन्याने, मग तुम्हाला माहिती आहे, उबर ग्रीन, ब्लॅक उबर हा पण काढन, काय त्याचं नाव, रॅपिडो पण काढा नाही स्वतःच्या गाड्या. त्यांना काय 10-10, 20-20 हजार गाड्या एका दिवसात काढू शकतात, कारण त्यांच्याकडं सेटअप आहे. कंपन्या त्यांना, बँका त्यांना लोन देईल. मग आम्ही त्यांच्याकडे गुलाम म्हणून काम करायचं का? पण एक लक्षात ठेवा, ड्रायव्हर कधी कुणाचा गुलाम होत नसतो. जर तो ड्रायव्हर सच्चा ड्रायव्हर असेल ना, तर तो गुलाम नाही होणार. तो एका वेळेला आंदोलन करणार, आंदोलन इतकं मोठं करणार आणि तेजस्वी करणार, ह्या सरकारला आमच्या हक्काचा निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडू. कारण आम्ही खूप मोठ्या संख्येनं आहोत. 1 अन् 2 अन् 10 अन् 5 आमचा आकडा नाही आहे. आम्ही लाखोमध्ये, आणि आम्ही करोडो समाजाशी जोडलो. आम्ही पर्टिक्युलर एक समाज नाव, एक हे मराठा आरक्षण, हे ओबीसी आरक्षण, आम्ही आरक्षणाचे नुमाइंदे नाही आहेत. आम्ही हक्काचे नुमाइंदे. आम्ही हक्क मागतोय, आणि आम्ही हक्क कधी आहे ना, गोडीत नसतो मिळत, तो कायद्यानं आणि संघटित होऊनच मिळत असतो. मित्रांनो, माझं तुम्हाला एवढंच आव्हान आहे, तुम्ही 1 अन् 2 असे काही टॅक्सीवाले सुद्धा खूप जागरूक झालेत. आज माझं खूप टॅक्सीवाल्यांशी बोलणं झालं.
हां, ते बोलते ते बाईक टॅक्सी चालू झाल्यापासून आमचा धंदा पूर्णपणे संपला आहे. कम से कम 60-70% संपला आहे. आता तर सुरुवात आहे. उद्या भविष्यात 80% पर्यंत जाऊ शकतो. आज रोजी मुंबईमध्ये कम से कम माझ्या अंदाजे 50 ते 55,000 टॅक्सी असेल वर्षभरामध्ये. एका वर्षामध्ये माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगणं आहे, एका वर्षामध्ये त्याच टॅक्स्या 10,000 ते 5,000 येऊन ठेपतील. रोजगार नाही राहिलो, गाड्या चालवायच्या कशा कशा दिसत चालवायच्या का गॅस भरायच्या चालवायच्या पळायच्या. माणसं जर आमच्या गाडीत बसणारे आम्हाला मिळालेच नाही तर आम्ही गाड्या मोकळ्या पळायच्या का रस्त्यावरती फक्त संख्या दाखवायसाठी. मुंबई की टॅक्सी पिली मुंबई की शान आहे. शान म्हणून आम्ही फक्त काम दिसायचं, फक्त लोकांचा शोपीस म्हणून आम्ही फक्त रोडवरती पळायचं का. मुंबईचा रिक्षा असेल, मुंबईची टॅक्सी असेल, टी परमिट गाडी असेल, ह्यांनी प्रत्येकाला तोडण्याचं काम केलं आहे. पण मित्रांनो, तुम्ही रिक्षावाले म्हणून, टॅक्सीवाले म्हणून, टी परमिट ड्रायव्हर म्हणून तुटू नका. तुम्ही संघटित व्हा. ही संघटना इतकी मजबूत करा की या सरकारला सुद्धा आपली धासत आणि दहशत निर्माण झाली पाहिजे. हेच मला तुम्हाला आव्हान आहे. इतक्या संख्येने यायचं मित्रांनो. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, ट्रेनने सुद्धा विचार केला पाहिजे एवढे लोक आज चाललेत कुठं. इतक्या जनसमुदायाने यायचा कम से कम मी 50,000चा आकडा धरला आहे, कम से कम. कारण त्रस्त आहेत लोक. 50,000 आपल्या पुढे झिरो आहे हो, झिरो. 50,000 आकडा आपल्या एवढे जनसमुदायापुढे झिरो आहे, झिरो झिरो. इतक्या संख्येने यायचं मित्रांनो. आपल्या डॉक्टर साहेब आजपर्यंतचा इतिहास आहे, जितके बी युनियन तयार झाले त्यांनी फक्त कंपन्याकडून, मला बोलायचं नाही या गोष्टीवर, हजार 2,000 माणसं गोळा करायची, 10,000ची संख्या करायची, गोळा करायची. एक आपला मस्तपैकी लेटर हॅड छापायचं, आमची संघटना. कंपन्याचा 1-2 दिवस प्रोटेस्ट करायचं, आतून टेबला खाली जायचं, भली मोठी सुटकेस घ्यायची. ती मोकळी का भरली मी नाही सांगू शकत, ते तुम्ही ओळखा. तुम्ही हुशार. ड्रायव्हर हा खूप चतुर असतो. त्याला ना तो म्हणलं की ताप्याला कळतं. त्याला सांगायच्या गरज नाही, तो पूर्ण डायरेक्शनने चाललेला असतो. कारण तो जगाचा डायरेक्शन आहे. तो जगाचा अन्नदाता शेतकरी आहे, पण तो भारताचा जगाचा अंतरिम शिपाई आहे. कारण त्याच्या नजरेमध्ये त्याच्या गाडीमध्ये काय भरतं काय नाही पूर्णपणे त्याला खबर असते. कारण तो असं नाही की समजा गाडीत पुढे माल भरतोय त्याला काय माहीत नाही. त्याला पक्का माहीत असतं आपल्या गाडीत गांजा भरला आहे का, दारू भरली का, दारू भरायची का नाही भरायची. ड्रायव्हर हा चतुर प्राणी म्हणतोय मी. म्हणतात ना हुशार कावळा, तसा माणूस हा चतुर आहे, चतुर. त्याला सगळं 12 गावचं पाणी पिलं असतो. 12 म्हणजे कमी सांगतोय मी, तो जास्त गावचं, तो दुनियाचं पाणी पिलं असतो. पण त्याला जर ठरवलं ना ह्या कंपन्याला पाणी पाजवायचं, आम्ही ठरवलं आता ह्या कंपन्याला पाणी पाजवायचं आणि आमचा हक्क आम्ही कायद्यानुसार घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण ही संघटना कोणी पर्टिक्युलर एका हातात घेतलेलं नाही, डॉक्टर साहेबांनी एकट्याने हातात नाही, ही सगळ्यांना मिळून आम्ही हातात घेतलेली आहे. मित्रांनो, माझं तुम्हाला आग्रहपूर्वक विनंतीपूर्वक आव्हान आहे, जर तरची वार्ता करायला. कारण आंदोलनामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे बोलायचं नसतं, जर तर बोलायचं असतं. जर यांनी आपला हक्क आपल्याला जर नाही दिला तर माझं ड्रायव्हर म्हणून प्रत्येक ड्रायव्हरांना माझं आव्हान आहे, आपण आंदोलन तर चालू ठेवायचंच, आंदोलन प्लस
उपोषण प्लस संप, तिहेरी कार्यक्रम करायचा आहे, त्रिसूत्री कार्यक्रम करायचा आहे. त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये आपण यांना दाखवून द्यायचं आहे. आणि त्रिसूत्री कार्यक्रम चालू असताना साखळी उपोषण प्लस आंदोलन प्लस संप. आणि चौथा मुद्दा मला सर्वांना सांगायचा आहे, जर कोणी माझ्यासारखा एखादा लालची ड्रायव्हर, मला लालची म्हणा तुम्ही आता, कारण ड्रायव्हर हा त्याच्या परिवाराला डोळ्यासमोर ठेवून हा लालच त्याच्या मनामध्ये येत असते. पण आज तुम्हाला मी सांगतो, लालच हे डोळ्यासमोर ठेवू नका. हे बघा, मी तुमच्या माहिती सांगतो, मी 30 तारखेपर्यंत एकही बुकिंग कुठल्याही कंपनीची मारणार नाही. मी शपथ घेतलेली. डॉक्टर साहेब जोपर्यंत, भले आज त्याने मला 10,000 रेट दिला ना, मी एकदा शब्द टाकला, मी शब्द परत वापस घेत नसतो. मला त्याच्या परिणामाची मी कधीच चिंता केलेली नाही आणि करणारही नाही. आलेल्या समस्येला मी सामोरं जायचा प्रयत्न करत असतो. एकही बुकिंग मारणार नाही. जोपर्यंत आपला रेट हक्काने मिळणार नाही तोपर्यंत मी बुकिंग मारणार नाही. जोपर्यंत कंपन्या आपल्याला ठरवून दिलेला रेट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत मी एकही बुकिंग मारणार नाही. कंपन्याला तुम्हाला अजून याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जी कंपनी आपल्याला त्रास देते ना, ती आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये तिला जागा नाही. आपल्या मोबाईलमध्ये तिला जागा ठेवायचीच नाही. ही शपथ आहे तुम्हा सर्व ड्रायव्हरांना. कारण ह्या अशा आलेल्या आलतू आणि फालतू कंपन्यामुळं आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्नसुद्धा अधोरेखित राहत आहे. आपण ना त्यांना वेळच्या वेळी त्यांना कपडे घेऊ शकत नाही. वेळच्या वेळी त्यांना कोणी एका मुलाचा बड्डे असला त्याचा बड्डे ड्रायव्हरच्या मुलाचा बड्डे सेलिब्रेट होत नाही. लक्षात ठेवा. कारण बड्डे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा साहेब, एकनाथ शिंदे साहेब ह्यांचे बड्डे मात्र साजरे होतात. ड्रायव्हरच्या मुलांचा बड्डे साजरा होतो, ड्रायव्हरचा बड्डे साजरा होत नाही. पण लक्षात ठेवा, आम्ही जर आणि जर दादांनो, आम्ही जर मानव कार्यक्रम घ्या, तुमचा आम्ही कार्यक्रम करा. आमचा जर तुम्ही जर देशोधडी लावणार असाल, पण तुम्हाला मात्र आम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद, आम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा असा नाही की तिथं शेतकऱ्याचा मुलगा ड्रायव्हर नाही. तो गावाकडचे शेती करतो, गावाला जाऊन शेतीतले कामं पाहतो, गाडी पण चालवतो. पुणे असो, मुंबई असो, तो जाऊन येऊन आपल्या शेतीकडे पण लक्ष असतो. तो शेतकरी पण आहे. आज मला सांगा, शेतकऱ्याची काय हालत आहे? तुम्ही मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे काय लक्ष आहे तुमचं? दिसतंय ना. काल विलास बडेंचा एक छोटा व्हिडिओ स्क्रोल करत असताना मला भेटला होता. त्यांना एका शेतकऱ्याचा फोन आला होता. विलासजी म्हणे, एक माझ्या शेतामध्ये गांजा आहे अशी खोटी न्यूज तुम्ही चालवा. म्हणजे प्रशासन माझ्या शेतामध्ये धावत पळत येईल. कमसे कम त्या गांजा ह्या खोट्या न्यूजमुळे माझ्या शेतीचा पंचनामा होईल. काय परिस्थिती हो मित्रांनो, काय लाचार आहेत. विचार करा मित्रांनो, शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. तुम्हाला शेतकरी ज्यावेळेस आपले स्वप्न जमिनीमध्ये पेरतो ना, त्यावेळी देश टायमाला खातो. लक्षात ठेवा. आणि 2 पैसे शेतकऱ्याच्या घरी जायला लागले ना, मग बोंबाबोंब करतात. विरोधक असो, सत्ता असो. अरे काय चाललंय काय? 80 रुपये कांदा गेला की विरोधक म्हणणार 80 रुपये कांदा झाला. अरे का? जाऊ द्या ना त्या शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या घरी पैसे. मग सरकार काय करणार? बाहेरच्या देशातून लगेच एक जहाज मागवणार. पडले कांद्याचे रे. काय चाललंय? खाऊ द्या बिचाऱ्याला, शेतकऱ्याला जगू द्या. त्याच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही.
काय परिस्थिती तुमची, काय तुम्ही हा चालवलंय, काय राज्य चालवताय की मजाक करताय? नसल जमत ना, नसल जमत तर द्या सोडून, बघू आमच्यातले आम्ही उभा राहू आणि आम्ही पण सरकार चालू शकतो. तुम्ही काय आईच्या पोटातून शिकून नाही आलात कुठून? तुम्ही बी सामान्य शेतकऱ्याचीच मुलं होतात, पण तुम्ही विसरलायत आम्ही शेतकऱ्यांच्या मुलं होतो होतो असं तुम्ही विसरलाय. तुम्हाला वाटतं पैसे, बघा एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाला परमात्म्यानं तुम्हाला इथं पाठवले कशासाठी हे ध्येय तुम्ही विसरलाय. तुम्ही जर तिथं पोहोचलात ना, जनसेवा जर केली ना, तर तुम्हाला मोक्ष आहे. नाहीतर तुम्ही जर तुम्ही शेतकऱ्यांना लुटलं, जर तुम्ही ड्रायव्हरांना आज तर त्रास दिला, तर पुढच्या जन्मात तुम्ही सगळं मंत्रिमंडळ, सगळे नेते कुठेतरी एका शेतकऱ्याच्या दारामध्ये कुत्रं होऊन म्हणून जन्माला येणार. कुत्रं होऊन जन्माला येणार. लक्षात ठेवा, नीती सोडत नाही, नीती सूद समेत वापस करती है. कुत्र म्हणून जन्माला येतात. कुत्र म्हणून जन्माला यायचं नसल तर लक्षात ठेवा, मोक्ष नाही मिळणार तुम्हाला. तुम्हाला मोक्ष नाही. तुम्ही जर जनसेवा जर केली, हा तुम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल. पण स्वार्थ जास्त आणि जनसेवा जर कमी केली ना दादांनो, तुम्हाला परमात्मा सुट्टी देणार नाही. खालपासून ती वरपर्यंत माझं प्रत्येक, तुम्ही स्वतःला जनप्रतिनिधी म्हणून मिरवता ना, त्या जनप्रतिनिधीला माझं सांगणं आहे, आव्हान आहे, तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा. कंपन्याची लाचारी करू नका. जर उद्रेक झाला ना मित्रांनो, नेपाळ आठवा, ताणून ताणून मारले, ताणून ताणून, कसे ताणून ताणून मारले. लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ येऊन देऊ नका. वेळ जर आली, आईच्यानं खोटं सांगत नाही, जनता खूप नाराज आहे तुमच्यावर. वेळेत सुधरा, वेळेत सुधरा. देव करो अशी भारतावरती ती वेळ येऊ नये. जर आलीच तर लोक विरोधातल्या नेत्यांना सुद्धा आणि सत्तेतल्या लोकांना सुद्धा ताणून ताणून मारण. त्यांच्यापुढे चॅलेंज नाही. जनता जनार्दन असते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.